यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव विधानसभेमध्ये खास करून राडेगाव शहरामध्ये एक 2 दिवसापासून आदिवासी मुलींच्या संदर्भात एक दुर्दैवी बाब प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सातत्याने दाखवली जात आहे. परंतु जी बाब माननीय आमचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्लजी चव्हाण आणि सन्माननीय मंत्री महोदय यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या संदर्भात मला त्याचं स्पष्टीकरण देणं फार अपेक्षित वाटलं. कारण की ज्या आदिवासी मुलींच्या संदर्भात ज्या 34 मुलींना पळून नेलं किंवा त्या 34 मुलींची विक्री झाली किंवा त्या 34 मुलींवर अन्याय झाला, अत्याचार झाला, अशा प्रकारचं जे काही विधारक प्रचार प्रसार माध्यमातून झालेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आणि चुकीचं आहे हे मला आवर्जून सांगणं या ठिकाणी वाटतंय. कारण हा आदिवासी मुलींचा अवमान नाही, हा संपूर्ण आदिवासी समाजाचा आहे. त्यामुळे आदिवासीची कुठलीही मुलगी त्या ठिकाणी विकल्या गेली नाही, पळून गेली नाही किंवा कुठल्याच प्रकारची घटना घडली नाही अशा सविस्तर चर्चा मी सन्मान्य एसपी साहेबांसोबत माननीय कुमार चिंतासोबत चर्चा केली. त्या चर्चेमध्ये मला निदर्शनात आलं की जी काही व्हिडिओ क्लिप आली ते व्हिडिओ क्लिप कुठली आहे, कसं आहे, ते एक व्यक्ती आहे, ते ठरलेले व्यक्ती आहे, त्याचे ते बॉयफ्रेंड आहे हेच लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर ज्या घटना दाखवलेल्या आहेत या 2 वर्षांमध्ये 2025 ते 2026 पर्यंत एकूण 63 घटना झाल्या. त्या 63 घटनांपैकी केवळ 3 घटना व्हेरीफाय व्हायच्या आहे, बाकी सगळ्या झालेल्या आहे. आणि दुसरी गोष्ट, जी घटना या 2 दिवसामध्ये ज्या मुलींच्या संदर्भात किंवा ज्या यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी मुलींच्या संदर्भात जी बातमी चालली ती अतिशय चुकीची आहे. जेवढ्याही घटना मी चेक केल्या त्या पोलीस स्टेशन एसपी ऑफिसकडे बसून त्यामध्ये एकही आदिवासीची मुलगी नाही. एकमेव आदिवासीची मुलगी होती. ती मुलगी वयानं कमी होती आणि त्यांना लग्न करायचं होतं आणि ती लग्न करण्यासाठी तयार होते, नातेवाईकही होते आणि हे होते. परंतु ते त्यांचं काहीतरी डिस्प्यूट वातावरण झालं किंवा त्या ठिकाणी वयाचा काहीतरी प्रॉब्लेम आला आणि म्हणून तेवढीच एक घटना, एक आदिवासी समाजातली प्रधान समाजाची मुलगी आणि प्रधान समाजाचाच व्यक्ती त्यांची ते दुसऱ्यांदा लग्न करण्याचा जो विषय होता की त्याची पहिल्या पत्नी मरण पावली आणि त्याला दुसऱ्यांदा लग्न करायचा, अशा प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी दोन्ही घटना एकाच जातीच्या प्रधान समाजाच्या. आणि एवढीच एक घटना जर आदिवासी समाजाची जर सोडली तर दुसरी कुठलीही घटना या 2 वर्षामध्ये आदिवासी मुलींच्या संदर्भात किंवा आदिवासींच्या संदर्भात झाली नाही. अशा प्रकारचं स्पष्टीकरण सन्माननीय कुमार चिंता अधीक्षक यवतमाळ यांनी मला दिलं. त्यामुळे अशा प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नये अशा प्रकारची विनंती मी एक आदिवासीचा आमदार म्हणून या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.